हॅलो गाईज, नमस्कार. तर आज आपण बनवत आहोत हेल्दी असा कॉर्न पालक सँडविच. त्यासाठी मी पॅनमध्ये 1 चमचाभर बटर घेतला आहे. त्यामध्ये थोडासा आपण मैदा टाकून त्याला चांगलं भाजून घेऊया. मैदा थोडा भाजत आला की त्यामध्ये आता आपण टाकूया दूध. दुधाची कन्सिस्टन्सी थोडी कमीच ठेवूया, म्हणजे थिक झालं पाहिजे जास्त आपलं. आणि त्यामध्ये मी चीज क्यूब टाकले आणि ही चीज क्यूब पण आता चांगली आपली मेल्ट होत आले. तर आता आपण यामध्ये टाकूया काळी मिरी पावडर. थोडं तिखटपणा येण्यासाठी टाकलं आहे. आणि आता हे पालक टाकलं आहे. तसंच त्यामध्ये हा कॉर्न आहे बॉईल केलेला, तो पण टाकून त्याला चांगलं आता मिक्स करून घेऊया. आणि पालक आधी शिजवून घ्यायची गरज नाही आहे, कारण काय पालक हा पटकन शिजतो. आधीच शिजवून घेतला आपण तर त्याची पूर्ण प्युरी होऊन जाईल यामध्ये शिजवताना. म्हणून थोडंसं चवीपुरतं मी मीठ टाकलं आहे आणि ह्याला 1-2 मिनटं चांगलं शिजू देऊ. पालकमध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं, तर तुम्हीसुद्धा हे नक्की ट्राय करून बघा. यामध्ये मी थोडंसं चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो टाकलं आहे. हे टोटली ऑप्शनल आहे. आणि हे आपलं स्टफिंग रेडी झालं आहे. तर आता इथे एका साईडला मी ब्राऊन ब्रेड घेतला आहे आणि त्याला थोडंसं बटर लावून हे जे आपलं स्टफिंग आहे ते लावून घेऊया. दोन्ही साईडला असं लावून घेतलं आहे आणि आता त्याला चांगलं असं भाजून घेऊया. सँडविच ग्रिलमध्ये थोडंसं बटर लावून मी ह्याला दोन्ही साईडने भाजून घेते. हा पटकन होणारा आणि हेल्दी असा स्नॅक्स आहे. तुम्ही जोपर्यंत एका साईडला कॉर्न शिजायला ठेवताय तोपर्यंत एका साईडला तुम्ही पालक साफ करूनही घ्याल. आणि आपलं झटपट असं होणारं हे स्टफिंग आहेच. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि तुमचं सँडविच कसं झालं आहे ते मला नक्की सांगा. तर हे बघा, आता आपलं दोन्ही साईडने चांगलं असं भाजून झालेलं आहे. ह्याला आपण काढून घेऊया. तर रेडी आहे आपलं कॉर्न पालक सँडविच. यावर थोडंसं चीज टाकून. थँक्यू.